स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हर्ष, उत्साह आणि आनंदाने स्वागत आजच्या अतिथींचे. व्याख्यानाच्या या समयी वाहते शब्द सुमने स्वागतांचे, वाहते शब्द सुमने स्वागताचे. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालय शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित माजी विद्यार्थी व्याख्यानमालेत सर्वांचे सहर्ष स्वागत. आज व्याख्यानमालेतील 39वे पुष्प गुंफण्यासाठी आजचे व्याख्याते ज्येष्ठ रंगकर्मी पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री मुकुंद मधुकर कुलकर्णी यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेच्या कार्यकारी मंडळ व शिक्षक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, विश्वस्त मंडळ, संस्थेच्या सर्व शाळांमधले पदाधिकारी व शिक्षक, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्था सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी शिक्षक व विद्यार्थी, संस्थेचे सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सतसृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. कलेचे दैवत नटराजाला वंदन करून मी आजचे व्याख्याते ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री मुकुंद कुलकर्णी यांचा परिचय करून देत आहे. कुलकर्णी सर हे उच्च विद्या विभूषित असून DLL and DLW, LLB या बरोबरच विविध विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. टाटा मोटर्स या कंपनीत सर सिनियर जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सरांनी अनेक नाट्य, काव्य व चित्रपटांसाठी उत्कृष्ट लेखन केलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डिस्टन्स एज्युकेशन साठी स्क्रिप्टचे लेखनही सरांनी केलेले आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते V.वा. शिरवाडकर यांनी 1950 साली स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळ या सांस्कृतिक संघटनेची सर महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. संस्कार भारती महाराष्ट्र नाट्य पश्चिम विभागाचे सर संघटक आहेत. नुकत्याच नाशिकमध्ये संपन्न झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सहकार्याध्यक्ष म्हणून सरांनी उत्तम कार्य केले आहे. विशेष म्हणजे कुलकर्णी सरांनी अनेक नाटकात, TV सिरियल्स, फीचर फिल्म, जाहिरात फिल्म मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेला आहे. सरांच्या रंगभूमीवरील अशा बहुआयामी कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अनेक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जसे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एकूण 8 वेळा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 2 वेळा, त्याचबरोबर एकांकिका नाट्य स्पर्धेस 11 वेळा असे अनेकदा सरांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना नाट्य क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नाट्य दर्पण पुरस्कार, कैलासवासी प्रभाकर पाटणकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, गोपीनाथ भूषण पुरस्कार इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सरांनी यशवंत दत्त, अनुपम खेर, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, भारती आचरेकर अशा असंख्य दिग्गज सुप्रसिद्ध कलाकारांसमवेत काम केले आहे. सध्या सर वराड निघालय लंडनला या सुप्रसिद्ध एकपात्री नाट्याचे सहदिग्दर्शक म्हणून नाट्य सादर करते श्री संदीप पाठक यांच्या बरोबर काम करीत आहेत. अशा नाट्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असलेले
आजचे व्याख्याते नाट्य कलावंत माननीय श्री मुकुंद कुलकर्णी सर यांचे मी पुनश्च या व्याख्यानमालेत मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या आणि पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये अनेक नामवंत माजी विद्यार्थ्यांची व्याख्याने आपण आयोजित करीत असतो. त्या व्याख्यानातलं आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या पेठे विद्यालयाचे एक नामवंत माजी विद्यार्थी आणि नाट्य क्षेत्रातील अत्यंत गाजलेलं आणि प्रथितयश असं नाव श्री मुकुंद कुलकर्णी सर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं संस्थेच्या वतीने आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सर, आपण पेठे विद्यालयातून 1975-1976 या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. म्हणजे या गोष्टीला जवळपास 40-42 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या पेठे विद्यालयामध्ये काही कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून येण्याचा योग देखील आपल्याला लाभलेला आहे. पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा जेव्हा आपण आपल्या जुन्या शाळेमध्ये येतो त्यावेळेस शाळेमध्ये आल्यानंतर अनेक आठवणी मग त्या शिक्षकांच्या असतात, कधी मित्रांच्या असतात, कधी खेळण्याच्या असतात, कधी बागडण्याच्या असतात, कधी विनोद बुद्धीच्या असतात, आपलं मनोरंजनाच्या बाबतीतल्या असतात, किंवा शाळेने आपल्याला काय दिलं याच्याबद्दलची आठवण आपण ज्या वर्गामध्ये बसून शिकलो त्या शिक्षकांच्या आठवणी आपल्या मनामध्ये रुंजी घालतात. आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला असं विचारू इच्छितो की आज जेव्हा तुम्ही शतक महोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानासाठी या ठिकाणी आलेला आहात, तर आपल्या व्याख्यानाची सुरुवातच आपण आपल्या पेठे हायस्कूलच्या काही आठवणी, शिक्षकांच्या बद्दलच्या काही आठवणी असतील तर त्या आठवणी जरूर प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचाव्यात असं मला वाटतं. त्या आठवणींचं असे भाग म्हणून पहिल्यांदा मी सगळे जे आहेत ना जे गुरुजन, माजी गुरुजन जे दिवंगत झाले, तेच तरुणामध्ये सुद्धा काही दिवंगत झाले, या सगळ्यांना जे आहेत ना मी नमन करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो नमः. माझा शिक्षणाचा प्रवास जो आहे हा एक त्या काळी जे आहेत ना ते एक असा एका ट्रॅकवरचे जे आहेत ना स्टेशन्स असल्यासारखा होता. म्हणजे उदाहरणार्थ शिशु भारती याच्यामध्ये जे आहेत ना याच्यामध्ये मॉन्टेसरीमध्ये जायचं शिशु भारती, तिथून जे आहे ते प्राथमिक शिक्षण मंदिर, ते 4थी पर्यंत झालं की तिथले सगळे जे आहेत ते मुलं पेठे हायस्कूलमध्ये किंवा मुली सगळ्या जे आहेत की सारवामध्ये. तर अशा जे आहेत ना ते अशा ट्रॅडिशनल ट्रॅकमध्ये जे आहेत ना ते मी शिकलो. त्या दरम्यान जे काय झालेलं होतं की 4थीच्या परीक्षेनंतर सुट्टी लागली आणि वडिलांचा असा गैरसमज झाला की आपोआप जे आहेत ना ही मुलं 5वीला तिकडे जातात पेठे हायस्कूलमध्ये, आपण काही करायचं नसतं. म्हणून आम्ही जे आम्ही शेतावरती गेलो आणि वडिलांनी काहीच केलं नाही. ज्यावेळेला आम्ही परत आलो त्यावेळेला सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला ऍडमिशन नाही मिळणार आता, कारण की तुम्ही अर्जही भरला नाही, काहीच केलं नाही. परंतु माझे वडील जे आहेत ना यांच्यासारखेच अनेक जणांचे वडील असे होते की ज्यांनी काहीच केलेलं नव्हतं. बरं, 4थीमध्ये असताना जे आहेत ना ते आम्हाला जे आहेत ते आम्हाला मार्क कमी होते का, तर तसं नाही, मार्कही व्यवस्थित होते, हे सगळं व्यवस्थित होतं. इतर आमच्या अवगुणांबरोबर मार्काचे जे गुण जे होते ना ते खूप चांगले होते. त्यामुळे आमचा विचार करावा असं जे आहेत ना ते असं याला वाटलं. आणि त्यावेळेला 5वी ई अशी एक वेगळी तुकडी तयार झाली. तर ई ही तुकडी जी आहे ही अशा ज्या आहेत ना त्या अशा वडिलांनी केलेल्या चुका जे आहेत हे जे मुलं जी होती त्यांच्यासाठी ती जी आहे ती सुरू झाली आणि तिथून माझं खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू झालं. बरं, कुठलाही विद्यार्थी कुठल्याही शाळेत जावं
तर तो काहीतरी त्याच्या पाठीमागचं जे आहे ते संचित घेऊन येत असतो. आणि माझ्या बाबत तर असं होतं की हा अत्यंत खोट, हा अत्यंत गुंड, हा अत्यंत मारामाऱ्या करणारा. अभ्यास ठीक आहे पण हे बाकीचे व्याप त्याचे जे आहेत ना उपद्रव जास्त, सर्व गुण संपन्न. सर्व गुण. त्यामुळे प्रत्येक जण जे आहेत ना ते शिक्षक वर्गात आला, अगदी नाव घेऊन सांगायचं झालं, ताकोलकर सर होते, धटिंगण सर होते, बाळवाटे सर होते, अनंत केळकर सर होते, की हे आल्यानंतर हजेरी घेताना अच्छा तू मुकुंद कुलकर्णी काय, अशा पद्धतीने जे अशा पद्धतीने ते हे करायचे. परंतु या सगळ्या याला मी चांगला रोडलो, सरावलो. तेही बिचारे जे आहेत ना की त्यांनी मला तसं ऍक्सेप्ट केलं. अनेक वेळेला जे आहे अनेक वेळेला पेठ्या स्कूलच्या ते जे वाचनालय होतं स्टेजवरती, तर तिथे जे आहेत की तिथे मला बसवलेलं आहे. कधी कधी माझ्याबरोबर एक जोडीदार असायचा, तो म्हणजे ते माय रिलेशनचे चष्म्याचं दुकान आहे वेंगुर्ला, तो अनिरुद्ध जोशी जो आहे तो माझ्याबरोबर असायचा. व्हॉट्सअप पिंपळे मॅडम वगैरे या होत्या, त्यांनी सुधरवायचा बिडा पण उचललेला होता. तर असेही हे होते. पण व्हॉट्सअप तर आम्हाला जे आहे ते आम्हाला खूप उशीर आले. व्हॉट्सअपच्या आधी बचिम सहस्रबुद्धे सर होते, गौतम देशमुख सर होते, ठाकार सर होते, ठाकार मॅडम होत्या, असे रवी देशमुख सर होते, लेले सर होते. तर असे अनेक जे आहेत ते अनेक त्यांच्या वैयक्तिक जे आहेत ते जीवनामध्ये, त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे आहे हे दिग्गज असलेले अभ्यासपूर्वक विद्यार्थ्यांचं जे आहे हे भविष्य जे आहे ते घडवण्यासाठी तळमळीने उत्सुक असलेले जे आहे ते शिक्षक आम्हाला लाभले. कळत न कळत का होईना, पण त्यांनी जे काही संस्कार केले, या संस्कारांचा फायदा त्यावेळेला आम्हाला जाणवत नव्हता. आज ते जे आहे ते लक्षात येतं. ज्या वेळेला आमची वेळ कोणावर तरी संस्कार करण्याची आली, त्यावेळेला त्याचं महत्व ते जास्त अधोरेखित होतं. बरोबर सर. तुम्ही ज्या काळामध्ये शाळेत होता तेव्हा बचिम सहस्रबुद्धे सर आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारे अनेक नामवंत शिक्षक होते. शिक्षक अनेक शिक्षक आपल्याला शिकवतात. म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतचा वर्ग जरी लक्षात घेतले तरी अनेक शिक्षक अनेक विषय आपल्याला शिकवतात. परंतु हे करत असताना कोणीतरी एक शिक्षक की ज्याचा विशेष प्रभाव, त्याचे बोलणं, त्याचं शिकवणं आपल्याला जास्त प्रभावित करतं, आवडत असतं. अशा एका शिक्षकाबद्दल तुमची आपल्याला काही आठवणी सांगता येतील का? हे काय की हा गुरुजनांवरती अन्याय होईल असं एकाबद्दल जे आहे ना की सांगणं अशक्यच आहे. कारण की मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण भाग घ्यायचो, वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, मी खेळामध्ये भाग घ्यायचो, काय नाटक वगैरे जे आहेत गॅदरिंग मधलं त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो. ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की उदाहरणार्थ त्यावेळेला पेठ्या स्कूलची वाडासरांना आठवत असेल, लंगडीची टीम होती. लंगडीच्या टीमचा जे आहे मी कॅप्टन होतो. आता लंगडीच्या टीमचा कॅप्टन मला होण्यासाठी कुणी जे ते प्रोत्साहित केलं आणि कुणी मारलं, म्हणजे मारलं लक्षात ठेवू का मला कॅप्टन केलं हे लक्षात ठेवू, तर ते साठे झालं लेझिम. मला ते हात फिरवून जे ते हे करायचं जे ते नकोच वाटायचं. पण त्या शिफ्टीची जी आहे की जी स्टिक असते ती दुरी जी आहे ना ती पायावर मारून मारून मला जे आहे ना ते लेझिम शिकवलं. खो खो मी जे आहे ते खो खो साठी मी पळून जायचो. पाठीमागे जे आहे ते पाठीमागे फावडेले जे आहे ते भिंतीवर उडी मारून पळून जायचो. तर त्यांनी मला पकडण्यासाठी जे आहे की 2-2, 4-4 माणसं पोरं नेमली होती. पण त्याचा परिणाम काय झाला, पुढच्या आयुष्यामध्ये मी नाशिक डिस्ट्रिक्टचा कॅप्टन होतो खो खोचा. युनिव्हर्सिटी घडवली. ऍथलेटिक्स मध्ये जे आहे ते ऍथलेटिक्स मध्ये सुद्धा मी जे आहे ते नाशिक डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट केलं, युनिव्हर्सिटी ग्रुप रिप्रेझेंट केलं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ते ह्यालाच बाळकडू म्हणतात असं माझं ठाम मत आहे. भले जे आहेत की ते वळ जे आहेत की दुसरे 2 दिवस जरी होते तरी सुद्धा जे आहेत ना की त्याची महती जी आहे ही आज कळते. थोडक्यात शालेय जीवनामध्ये आपल्यावर अशा पद्धतीने जे संस्कार झाले ते आपल्याला पुढील आयुष्यामध्ये निश्चितपणे उपयोगात येतात. कदाचित त्या वेळी शिक्षकांनी केलेली शिक्षा किंवा शिक्षकांनी जे आपल्याला चिमटे काढलेले असतात त्यावेळेस कदाचित आपण शिक्षकांच्या बद्दल वेगळी भावना मनामध्ये निर्माण होते. परंतु पुढील आयुष्यामध्ये मात्र ते बाळकडू
आपल्याला खरं जगणं शिकवतं आणि जगण्यामध्ये एक प्रकारची शिस्तशीरपणा जो येतो तो या शाळेतील शिक्षकांच्या शिक्षेमुळे येतो असंही म्हणायला हरकत नाही. सर, आपण नाट्य क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करीत आहात आणि हे करत असताना आपण नाट्य क्षेत्रामध्ये एक लेखक म्हणून देखील नाव कमावलंय. दिग्दर्शक म्हणून तर आपण उत्तम पद्धतीने आपल्या दिग्दर्शनाखाली अनेक नाटकांना पारितोषिक देखील मिळालेले आहेत आणि त्याच बरोबरीने आपण स्वतः देखील नाटकामध्ये काम केलेलं आहे. तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असा एक निर्माण होणारा एक प्रश्न असतो की शाळेमध्ये सर्वच विद्यार्थी शिक्षण घेत असतात, एका वर्गामध्ये शिकवणारा एक शिक्षक आणि 50 विद्यार्थी त्यांच्या बरोबरीने शिकतात. मग या अनेक क्षेत्रांपैकी तुम्हाला खेळाची आवड आहे, वक्तृत्वाची आवड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कलांची तुम्हाला आवड आहे, तर या सर्वांमध्ये आपण नाट्यकलेची निवड केली तर ती का केली हे जर आम्हाला सांगितलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. काय ती व्यक्ती ज्या वातावरणामध्ये राहते त्या वातावरणाचा जो आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो आणि मग त्याच्यातून त्याचे जे एक्सप्रेशन्स असतात ह्याला जे आहेत ना ते ह्याला जिथे वाव मिळतो. उदाहरणार्थ जे आहेत ना की मी जुन्या नाशिकमध्ये राहायचो, दिल्ली दरवाजामध्ये मी राहायचो. तर दिल्ली दरवाजामध्ये राहताना जे आहे तर त्या ठिकाणी त्रिभुवनेश्वरचं मंदिर आहे. तो मंदिरातल्या ऍक्टिव्हिटीज, मग त्या ठिकाणी जे ते कीर्तन व्हायचं, प्रवचनं व्हायची, वेगवेगळे उत्सव व्हायचे. मग त्या वेळेला जे ते कीर्तनकार जे आहेत ना ते कशा प्रकारे कथा रंगवायचा, प्रवचनकार कशा प्रकारे जे ते प्रवचन सांगायचा, हे सगळं त्यांचे जे आहे की त्यांचे शब्दोच्चार, शब्दावरचे जोर, त्यांची संवाद वेग, या सगळ्या गोष्टी न कळत जे आहेत की न कळत त्या रुजत गेल्या. आणि मग जे ते मग उद्या जे ते उद्या कीर्तनकाराचा जर समजा एखादा जे आहे एखादा पाठ करायचा झाला, एखादी भूमिका करायची झाली तर मला जे आहे ते मला सिंदरकर बुवा आठवायची. ते उत्तम कलाकार आहेत. कीर्तनकार हे मुळातच एक उत्तम नट असतात. हो, आणि ते उत्तम वक्ते असतात. बरोबर ना. ते मुळात म्हणजे तुमच्या समोर जे मला आजही आठवतं की मी सिंदरकर बुवांच्या समोर बसून ढसाढसा रडलोय की त्यांनी ते चिलिया बाळाला जे आहे ते कर चिरले, ही जी कथा जी आहे ना ती जे सांगायची ना फार सुंदर. हे इतक्या वर्षाचा आता किती जवळपास जे की जवळपास 50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल पण मला स्वच्छ आठवते. तर हे जे संस्कार जे आहेत, माझी आई पण जे आहे ते आई शाळेत असताना नाटकात काम करायची, पण ती ठाण्याला होती. तर ती त्या काम करायची, तेही कदाचित जे ते जीन्स माझ्यामध्ये आलेले असावे. आणि माझा आतापर्यंतचा जो आहे ना की ठाम समज असा झालेला आहे की जी मुलं वेगवेगळे जे आहेत ना ते आयडिया वापरून, युक्त्या वापरून जे आहेत ना जे खुडकरपणा करतात ना ते चांगले अभिनेते होतात. कारण की एखादी गोष्ट केलेली जी आहे ती लपवायची कशी किंवा पटवायची कशी यासाठी जे आहेत ना ते ज्या पद्धतीचा अभिनय करतात त्यांनी त्यांची अभिनय क्षमता जी आहे ती वाढीला लागते. आणि म्हणून सर जे आहे की याचं सगळं काय म्हणूयात त्याला प्रोत्साहन जे आहे हे मला जे आहे ते मला शिशु भारतीमध्ये मिळालं, प्राथमिक शिक्षण मंदिरमध्ये मिळालं, पेठे हायस्कूलमध्ये ते फुललं. लक्षात, कारण की पेठे हायस्कूलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, वेगवेगळे जे आहेत ना ते उत्सव व्हायचे, वेगवेगळ्या जे आहेत ना की सणांचे कार्यक्रम व्हायचे आणि तसंच जे आहेत ना ते अत्यंत चांगल्या प्रकारचं स्नेहसंमेलन व्हायचं. आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये प्रत्येक वर्गाला किंवा प्रत्येक इयत्तेला जे आहे काही ना काही जे आहे सादर करावंच लागायचं. बरं, मी त्यावेळेला जे आहे की त्यावेळेला भुकेला असल्यासारखा जे आहेत ना ते मी या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. मला बोलवलं नसेल, घेतलं जरी नसेल, मला ढकललेलं जरी असेल तरी मी प्रतिनिधित्व तिथे करायचे. आणि अशा याच्यातून एकदा काय झालं की त्यावेळेला बाळाबाटे सरांची जी आहे अशी एक आयडिया होती की सारडा कन्या विद्या मंदिर मधली एक मुलगी जी आहे ना ते त्या नाटकामध्ये घ्यावी. ते ठमा काकू का रमा काकू असं काहीतरी ते पात्र होतं. आणि असं जे आहे ते असं जॉईंट व्हेंचर मध्ये आपण जे आहे ते एकांकिका करावी. सारडा आणि पेठे. तर ती मुलगीचा रोल होता म्हणून सारडाची मुलगी. आणि गंमत अशी झाली की मी आपला दररोज जायचो, मला रोजही नाही काही नाही, पण तरी मी बसायचो. बसून बसून माझं सगळं पाठ झालं ना, त्या पूर्वी सगळं पाठ झाले माझे. आणि 2 दिवस राहिलेले असताना, 2 दिवस नाही एकच दिवस, दुसऱ्या दिवशी ती एकांकिका होती. त्या दिवशी जे आहे की त्या दिवशी ती पोरगी जी आहे ती आजारी पडली आणि ती येणं शक्य नाही.
अशा वेळेला आलं तिथे मी जे आहेत ना ते मी सरांकडे सर इकडे जरी सर इकडून केलं तरी मी त्याच्या समोर जाऊन उभं राहायचो. हो लक्षात. शेवटी सर म्हणाले मुख्या तुला जे ते घेईन मी. मला मुख्या म्हणायचे ना अनेक सर मला मुख्या म्हणायचे. तर मुख्या तुला मी जे ते घेईन तर रमाकांतचं नाम करशील का? हो संधी मिळाली. हो संधी मिळाली ना. म्हणजे मला कुठल्याच ह्याच्यात घेणार नाही याच्याऐवजी जे आहे तो रमाकांतचा जो रोल होता तो म्हणे तुला जे येते की ते सगळं पातळ वित्तळ नेसावं लागेल. निसीन सगळं मी जे आहे ते मी करून आईकडून जे आहेत ना ती 90 साडी नेसून ते सगळं करून मी घेऊन तो जो रोल केला. त्यांनी काय झालं की वेगळ्या प्रकारचा रोल सगळ्या लोकांसमोर करण्यासाठी जी भीती वाटत होती ती सगळी संपली. आणि नंतर जे आहे की नंतर गोवा देशपांडे वक्तृत्व स्पर्धा असतील त्याची तयारी जी आहे त्याची तयारी गंगातीर्थ सर करून घ्यायची, सुंदर सर करून घ्यायचे. असे अनेक जे आहेत ना ते अनेक होते. चांदोरकर सर होते. चांदोरकर सरांचं अत्यंत अप्रतिम अक्षर जे आहेत ना ते आजही डोक्यात आहे. पेठे हायस्कूल मधले फळ्यांवरती ते वेगवेगळ्या जे आहेत ना ते वेगवेगळ्या माहित्या ते स्वतःच्या हाताने लिहायचे. खूप सुरेख. किंवा एखादी चांगला त्यांना आवडलेली कादंबरी हे एक्स्ट्रा तास ज्या वेळेला असेल त्यावेळेला ती कादंबरी जी आहेत ना ती क्रमशः सांगायची. आठवतो ना सर. आणि त्यामुळे जे आहे की त्यामुळे की ही कादंबरी आपण वाचली पाहिजे किंवा 2 भाग सरांनी सांगितले, तिसरा भाग सरांच्या आधी आपण वाचला पाहिजे त्याची जिज्ञासा निर्माण त्याच्या आधी. आणि मग त्याचा त्रास कोणाला व्हायला लागला तर नेमूळकर सरांना व्हायला लागला. वाचनालय. हो की ही कादंबरी मला द्या, तुला वाचायची सारखी ही कादंबरी नाही द्या. चांदोरकर सर सांगताय आम्हाला ती वाचायची असं करून मग नेमूळकर सरांना जे आहे की तो मला त्रास व्हायला लागला. पण या सगळ्या सरांनी जे आहे हा त्रास खूप झेलला. म्हणजे वाड सरांनी पण माझा त्रास झेलला असेल लक्षात. आजही कुणी बिचारे सांगत नाही पण त्यांचे जे आहेत ना की त्यांचे फिजिकल जे आहेत ना ते माराचे बळ हे जे आहेत ना ते माझ्या करिअरला जे आहेत ना ते करिअरला बळ दिलेले आहे. आणि म्हणून मी त्यांच्या ऋणात आजही आहे. थोडक्यात एक नाटकासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पेठे हायस्कूल आणि हो. जवळपासच्या परिसरामध्ये जिथे तुम्ही राहत होता त्या परिसराने तुम्हाला दिला हे म्हणायला आता वाव आहे असं मला वाटतं. नक्की आपण आदरणीय बाळभाटे सरांचा देखील उल्लेख केला. मी तो प्रश्न विचारणारच होतो की तुम्ही पहिल्यांदा स्त्री पात्राची भूमिका केली तर ते ओघाने आपण सांगितलेलंच आहे. आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं की सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही काम केलेलं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक किंवा तुम्ही लिहिलेलं पहिलं एखादं लोकप्रिय नाटक त्याच्याबद्दलची काही आठवण आम्हाला सांगा. मी कसं झालं की मी मुळात म्हणजे जे आहेत ना ते मुळात म्हणजे मी अभिनेता. कोणाच्याही नाटकाला करायचं कोणाच्याही म्हणजे सांगू नये मी काम करतो पहिल्यांदा क्षमा वागतो द्यायची ठकारबाईची नक्कल करायची, दरावैद्यांची नक्कल करायची, अग्निहोत्री सरांची त्यांची नक्कल करायची. म्हणजे मी जे आहेत ना ते मी 1 तास संपला दुसरा तास सुरू व्हायच्या मधला जो वेळ जो आहे ना या वेळात हेच उद्योग करायचे. माझं लक्षात. त्याच्याने काय झालं की मला जे आहेत ना ते मला एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेमध्ये जे आहे हे जाताना जे आहेत की जाताना जास्त सहजपणा यायला. त्यामुळे मी जे ठरवलेलं होतं की मला अभिनेता व्हायचं. माझी जे आहे ते अभिनेता व्हायचं म्हणजे मला तीही मला माझी लायकी माहिती होती की माझी उंची ही एवढी, आकार हा असा, चेहरा हा असा. मी काही येते की शिवाजी महाराजांचा रोल नाही करू शकणार. मी आपला मावळा पण मावळ्याचा का होईना पण मी रोल जो आहे हा अत्यंत परिपूर्णतेकडे जाईल असा करेन ते असं हे होतं. आणि त्या याच्यातून मी फक्त अभिनय करत होतो आणि मला अभिनयाची अनेक बक्षिसं मिळाली. प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप बक्षिसं मिळाली. प्रत्येक एकांकिका असो, एकपात्री स्पर्धा असो किंवा राज्यनाट्य स्पर्धा असो याच्यात अभिनयाची बक्षिसं मला मिळाली. पण मग काय व्हायला लागलं की एखाद्या वेळेला स्पर्धेला जायचंय एकांकिका स्पर्धेला पण एकांकिकाच तयार नाही. मग काय करायचं. मग इतर एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असल्यामुळे जे आहे डोळे आणि कान उघडे ठेवल्यामुळे जे आहेत ना माझ्या डोक्यात अनेक विचार असायचे.
वर्तमानपत्र वाचून सुद्धा जे अनेक विषय तयार व्हायचे. अनेक मला वाचनाचा खूप चांगल्या प्रकारचा वेळ आहे. त्याच्यामुळे मला जे आहेत ना ते मला खूप जे आहेत ना ते विषय डोक्यात असायचे. मग आपण म्हणायचं की मीच का नाही लिहायची, मी एकांकिका लिहायला. मग ठीक आहे, म्हणजे दुसरा लेखक लिहित नाही कोणी, मग मी लिहितो. पण आपण करूया. तर ते केलं तर बसवायचं कोणी ते, मी नाही. मी अभिनय करणार, पण नाही मग कोण करणार. परंतु दुसरा बसवतोय त्याला ती धड कळत नाही, त्याला काय न्याय मिळत नाहीये, अशी माझीच घालमेल व्हायची. तर त्याच्यातून ठीक आहे, मीच लिहितो मीच बसवतो, काम मी करत नाही. अशा याच्यातून माझा अभिनय जे आहे ना ते अभिनय मागे पडला आणि लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पुढे आलो. आणि मग काळाच्या ओघामध्ये जे आहेत हे मी पूर्ण 2 अंकी 3 अंकी अशी जी आहेत ही जवळपास 7 नाटकं लिहिलेली आहेत. एकांकिका साधारण 23 एकांकिका लिहिली. कविता सुद्धा जे आहे ते कविता मी शाळेत असल्यापासूनच 8वी पासूनच मी कविता करायला सुरुवात केली होती. हे सुचत होतं, जे लिहित होतं. पूर्वी यमक जे आहे ना ते जोडलं गेलं पाहिजे, हा अट्टहास असायचा. त्या पद्धतीने सुरू झालं. पण त्या सुद्धा जवळपास आता जे आहेत ना की 150-200च्या घरात त्या कविता आहेत. प्रकाशित मी याच्यातलं एकही केलेलं नाही, पण सादर मात्र सगळीकडे हे झालेलं आहे, त्याचा उपयोग झालेला. आणि मग लेखकासाठी सुद्धा जे आहेत ना ते अत्यंत वैचारिक परिपक्वता लागते, अभ्यास लागतो. त्या पद्धतीने करण्याची सवय लागली. आणि हे केलेली ही गोष्ट जी आहे ही दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करताना एक वेगळ्या प्रकारचा जो तो अभ्यास लागतो, वेगळ्या प्रकारचं कौशल्य लागतं, हेही माझ्या लक्षात आलं. आणि त्या पद्धतीने जे आहे त्या पद्धतीने अभ्यास करून मी जे आहे ते मी सादर करत गेलो, सादर करतो आहे. सर एक गोष्ट, एक शंका माझ्या मनामध्ये असेल की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष नाटकात काम करत होता ते इतरांचं पाहून आपण शिकतो, त्याच्याने प्रभावित होऊन आपण शिकलो. परंतु दिग्दर्शन आणि लेखन ही 2 क्षेत्र तशी प्रतिभावंतांचीच मानली जातात असं मला वाटतं. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं किंवा नाटिका लेखनासाठी सुरुवात केली, तर कोणाचं प्रशिक्षण वगैरे आपण काही घेतलंय का? हो, परंतु कसं झालं की दिग्दर्शक म्हणून मी सादर केलेलं नाटक हे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं. आणि म्हणून मला जे आहे ना ते मला राज्य नाट्य स्पर्धेतर्फे जे शिबिर होतं त्या शिबिराला जे आहे ते चान्स मिळाला. म्हणजे ते शिकून मी दिग्दर्शक झालो का नाही, तर मी आधी दिग्दर्शक म्हणून ते सादर केलं, तर त्याला जे आहे की त्याला पारितोषिक मिळालं. म्हणून मला जे आहे ते शिबिराला जायचा चान्स मिळाला. शिबिराचा विषय काढला तर एक चांगली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली ती म्हणजे तोपर्यंत दिग्दर्शनाची जी आहेत ना किंवा लेखनाची मला चांगल्या प्रकारे जे आहेत ना ती पारितोषिक मिळालेली होती. एकदा फोर्ड फाउंडेशन याच्यातर्फे NCPA नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या एकत्रित याच्यामध्ये एक 25 दिवसाचं जे आहे ते वर्कशॉप होतं. ते वर्कशॉप कशाचं होतं, तर ते भारतातले जे आहेत ते भारतातले 20 जण निवडलेले होते. त्याच्यापैकी मी एक होतो. आणि तो नेपथ्यासाठी होता की नेपथ्य आणि प्रकाश योजना हे 2च विषय होते. तर त्याच्यामध्ये नेपथ्यासाठी जे आहे हे मला जे आहे ते मला निवडलेलं होतं. आम्हाला त्यावेळेला शिकवायला जे आहे म्हणजे संस्कारांचा जो वापर आहे तो आम्हाला शिकवायला MS चॅथ्यू होते. तर MS चॅथ्यू हा माणूस म्हणजे जे आहे की बलराज सहानींचा गम नावा हा जो पिक्चर आहे, शेवटचा पिक्चर बलराज सहानींचा, तो पिक्चर ज्या माणसाने डिरेक्ट केलेला होता, दिग्दर्शक केलेला होता, ते म्हणजे MS चॅथ्यू. आणि ते आम्हाला नेपथ्य शिकवायला होते. तसेच प्रकाश योजना शिकवायला V राममूर्ती म्हणून होते. V राममूर्ती अत्यंत शांत सदुपलासा असा माणूस, तर ते प्रकाश योजना शिकवायला होते. तर त्यांना मी विचारलं की सर तुम्ही आतापर्यंत जे आहे ते किती लाईट्सचं डिझाईन केलंय. मी त्यांच्याबद्दल फारसं ऐकलेलं नव्हतं, दोघांबद्दल ऐकलेलं नव्हतं, समोरच पाहत होतो आता पहिल्यांदा. ते म्हणाले की 1,00,000 लाईट्स. V राममूर्तींनी 1,00,000 लाईट्सचं डिझाईन केलेलं आहे, जे रशियन महोत्सव, आपला उत्सव, भारत महोत्सव या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते V राममूर्तींनी केलेले.
आणि ते आमच्या सारख्या दगडांना जे आहेत प्रकाश योजना आणि नेपथ्य शिकवायला आले होते. ह्या कलेची नाटक ह्या कलेची जी आहे मी जे ते कायम माझं फंडामेंटल असं आहे की नाटक म्हणजे आयुष्य. नाटक ही कला नाही, नाटक म्हणजे आयुष्य. आणि म्हणून जे ते म्हणून हे मी यांच्या आयुष्याच्या प्रवासावरून मी हे केलं. डेरेक जेफरीस नावाचा असा एक माणूस आला होता. तो मूळचा ब्रिटिश. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी तो जो आहे तो 20 वर्ष भारतामध्ये इंग्रज सरकारच्या सेवेत होता. आणि इंग्रज सरकारच्या सेवेत आल्यानंतर 47 साली ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तो इंग्रजांबरोबर परत गेला. पण तो इंग्लंडमध्ये इतका अस्वस्थ झाला की तो परत 15 वर्षांनी भारतात आला. तर तो म्हणाला की मी गेल्या 20 वर्षांमध्ये इथे ज्या वेळेला होतो त्या 20 वर्षांमध्ये मी भारतीय कला, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय परफॉर्मिंग आर्ट याचं जे आहे ना ते मी जे आहे ते मी पाहिलं हे केलं. तर मला जे आहे ते मला इंग्लंडमध्ये गेल्यानंतर या दोघांमधली जरी लक्षात आली आणि मला अस्वस्थ व्हायला लागलं म्हणून मी भारतात परत आलो. ते भारतात ज्यावेळेला आले होते त्या एनसीपीला आम्हाला ज्यावेळेला शिकवायला आले होते त्यावेळेला त्यांचं वय 85 वर्ष होतं. 2 लोकांच्या खांद्यावरती जे आहेत ना ते ठेवून जे तिथे एक एक पाऊल टाकत आलेले होते. आमचा विषय पण झाला आमच्या जे आहे ते आमच्या जुन्या रेप्युटेशन नुसार. आता यांना जे आहे ते यांना चालवायचं वाचवायचं का ऐकायचं. तर त्या माणूस असं म्हणाला की मी आता इथेच मरणार आहे. मी दररोज जे आहे ते दररोज देवाकडे प्रार्थना करतो की मला अजून कमीत कमी जे आहे ते 25 ते 30 वर्ष आयुष्य दे म्हणजे मला भारतीय परफॉर्मिंग आर्टची डेप्थ किती आहे हे कळेल. एवढं हे क्षेत्र जे आहे हे प्रचंड आहे. त्यामुळे या क्षेत्राचा जो आहे तो विचार करताना मी आज असा विचार करतो नाटकाच्या संदर्भात की नाटक म्हणजे आयुष्य. सगळ्यांनी हा विचार करावा की लहानपणापासून तुम्ही अभिनय कधी करायला सुरुवात केला आणि आजही तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जे आहे ते अभिनय केल्याशिवाय नाटक केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मग तुम्ही व्यवसायात असाल, तुम्ही नोकरीत असाल, तुम्ही जे आहे की तुम्ही कुठल्याही जे आहे ते पदावरती काम करत असाल तुम्हाला जे आहे ते करावंच लागतं. आई असेल तरी सुद्धा जे ते मुलगा हट्ट करत असेल तर आई ज्या पद्धतीने त्या बाळाला समजावून सांगते ना त्यावेळेला शूटिंग करून पाहावं. अत्यंत अप्रतिम अभिनय जे आहे की त्या माऊलीचा असतो. ही हा जो भाग जो आहे म्हणून नाटक म्हणजे आयुष्य. त्यामुळे नाटक हे वेगळं नाहीये काही. नाटकाचं हे येतं की वेगळं नाहीये. सगळ्यांनाच नाटक करता येतं. फक्त काही जणांना जे ते काही जणांना तो जो येतो 3 बाजूनी बंद आणि एका बाजूनी ओपन असा जो रंगमंच आहे याच्यावरती विचार मिळतं. म्हणून शेक्सपियर म्हणालेलं आहे की जग ही एक रंगभूमी. आपण त्याच्यावरचे जे आहेत ना ते पात्र आहोत. तो प्रत्येकाकडे भूमिका आहेच ना. म्हणजे आज विचार करा ना की एक स्त्री जी आहेत ना ही जी आहे ती छकुली असते, बबडी असते. मग जे आहे की ती मुलगी होते, तरुणी होते. तिची नंतर जे आहे की लग्न झाल्यानंतर जे ते बायको होते, बायकोची आई होते, आईची सासू होते, सासूची आजी होते. आणि या सगळ्या भूमिका ज्या आहेत ती किती सुंदरतेने किती जे ते अधिकाराने किती समक्षम याच्या ती वठवते ते. परत कुठेही तिचा जे आहे की त्याच्याबद्दल जे आता मी जे छकुलीच राहील असं नसतं ना. सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या स्वीकारून तो जे आहे ते किती अत्यंत सक्षमपणे जे आहे हे करत असतं. नाटक तेच आहे, वेगळं काही नाहीये. आपण म्हटल्याप्रमाणे मला एक छोटीशी आठवण आहे. म्हणजे आपण दत्त नागपुरे सरांना आपण ओळखता. नाट्य क्षेत्रामध्ये सरांचं योगदान चांगलं होतं. दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाही. परंतु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून जेव्हा शाळांमध्ये साजरा केला जात होता त्यावेळेस नव्या पिढीला कुसुमाग्रजांची वेगळी ओळख किंवा विवा शिरवाडकर एक नाटककार म्हणून ओळख करून देण्याचं काम दरवर्षी दत्त नागपुरे सर करायचे. वरच्या स्टाफ रूम मध्ये म्हणजे वरच्या मजल्यावर एक स्टाफ रूम आहे शिक्षकांचा. तिथे ते कोणालाही न सांगता आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेतून तशीच रंगभूषा करून ते बसलेले असायचे. खाली स्टेज पेठ हायस्कूलच्या स्टेजवर सर्व कार्यक्रमाची योजना आधी त्यांनी सांगितलेली असायची. परंतु मुलांना माहित नसायचं, शिक्षकांनाही माहित नसायचं की आता काय घडणार आहे. आणि सर्व भाषणं वगैरे चालू असताना मुलांचं भाषण झालं
की अचानक त्या वरच्या मजल्यावरच्या पायऱ्या उतरत उतरत आप्पा बेलवलकर स्वगत म्हणत म्हणत हो रंगमंचावर अवतरायचे. आणि त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की रंगमंचावरच्या एखाद्या नटाच्या ज्या हालचाली असतात त्या किती हुबेहूब असू शकतात. अत्यंत तन्मयतेने सगळं लोक ते बघायचे. एक नाटककार किंवा नाट्य कलावंत म्हणून नागपूर सरांचं दर्शन आम्हाला वर्षातून एकदा त्या निमित्ताने होत असत. आणि मध्यंतरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की नाटक म्हणजे काय असतं, नाटक म्हणजे आपलं जगणं आहे, आपलं आयुष्य आहे. पण नाटककार नाट्य कलावंत जेव्हा रंगमंचावर नाटकाची कला सादर करत असतो तेव्हा तो स्वतःला विसरून जातो असं म्हणतात. आपला काय अनुभव आहे याच्याबद्दल? तो विसरत नाही. त्याच्यामध्ये दोन आहेत, परंतु तो विसरत नाही. अभिनय करणं हे म्हणजे परकाया प्रवेश करणं. परकाया प्रवेश. मी जी नाटकाची मी व्याख्या जी केलेली ती अशी की लेखकाने लिहिलेली जी संहिता जी आहे जी खोटी आहे, पण ती खरी वाटावी म्हणून तांत्रिक गोष्टींच्या सहाय्याने प्रेक्षकांच्या परिपूर्ण अनुभूतीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, हे म्हणजे नाटक. मग उद्या जे ना ते उद्या प्रेक्षकांच्या परिपूर्ण अनुभूतीसाठी जी भूमिका सादर करावी लागते तो म्हणजे परकाया प्रवेश असतो. जो अभिनेता किंवा जी अभिनेत्री असते ज्या वेळेला ती करते त्यावेळेला ती विसरते. म्हणजे ती ते राणीपद असेल तर ते राणीपद जगते, भिकाऱ्याचा रोल असेल भिकाऱ्याचा रोल असते. तो परकाया प्रवेश असतो. तो जो आहे की तिसरी घंटा सुरू झाली की तिथे असतो, पडदा पडेपर्यंत ते टिकतं. नंतर प्रत्येक जण जे आहे ते आपापल्या जे आहे ते वास्तविक आयुष्यामध्ये जे आहे ते परततो. ते त्याचं जे परकाया प्रवेश जो आहे ते म्हणजे त्याचं आत्ताचं जे आहे तर आत्ताचं जे भौतिक जे आहेत ना ते आयुष्य आहे ते विसरणं. असं ते विसरणं. तो जर विसरला नाही तर ती भूमिका जिवंत होत नाही, परकाया प्रवेश होत आहे. म्हणून जे आहे ते म्हणून अशा पद्धतीने ते व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे की त्याच्यामध्ये एकदा तुम्ही रंगमंचावरती गेलात की तुम्ही त्या भूमिकेचे असले पाहिजे, पण रंगमंचावरून बाहेर आलात की तुम्ही वास्तवातले असले पाहिजे. पूर्वीच्या काळी जे आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळेला फिजिकल थिएटर होतं सगळ्या जगामध्ये, उदाहरणार्थ स्टॅनिस्लॉव्स्की वगैरे जे आहेत ना ते यांचं थिएटर होतं, त्याच्यामध्ये कसं की प्रेक्षकांना अनुभूती देण्यासाठी प्रत्यक्ष त्या पद्धतीने करायचं. तर स्टॅनिस्लॉव्स्कीच्या याच्यामध्ये एक आहे की त्याचा एक रोल असा होता की अत्यंत घाण काय घृणा वाटावी अशा प्रकारचं येतं. त्यासाठी याची अनुभूती प्रेक्षकांना कशी यावी तर तो काय करायचा, रंगमंचाच्या शेजारी त्यांनी एक 4 फुटाचा जे ते खड्डा करून ठेवलेला होता. त्या खड्ड्यामध्ये सगळं जे ते घाण सांडपाणी सगळं जे आहेत ना असं सगळं चिखल हे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं असायचं. आणि हा त्या नाटकातल्या त्या भूमिकेच्या वेशभूषे सगळं त्याच्यात जाऊन बसायचं. आणि ज्या वेळेला त्याचं जे आहे ते एंट्री असायची त्यावेळेला त्याच्या सकटच तो यायचा. आणि मग प्रेक्षक जे आहे ते ई असं केलं की त्याची भूमिका अप्रतिम झाली असं मानलं जातं. बरोबर. जसजसा नाटकाचा प्रवास झाला, अभिनेत्यांची प्रगल्भता वाढत गेली, तसं जे आहे की या भूमिकेमध्ये म्हणजे परकाया प्रवेश करणं आहे. उद्या जे आहे ते उद्या आपल्याला गाणीतलं दाखवायचं म्हणजे आपण गाणीत बसायचं याची गरज नाही, हे कळालं. आणि आता त्या पद्धतीचं जे आहे ते अभिनयावरती जास्त जे आहे ते जोर. सर, आपण नाट्य क्षेत्रामध्ये काम करताना किंवा रंगभूमीवर काम करत असताना आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील त्याचबरोबर काही हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अशा कलाकारांच्या बरोबर काम केलं. ज्याच्यामध्ये नाव घ्यायचं ठरलं तर माधुरी दीक्षितांच्या बरोबर आपण काही छोटे छोटे काम केलेलं आहे. अनुपम खेर, त्यांना उत्तम कलाकार म्हणून ओळखलं, त्याच्याबरोबर काम केलं. उत्तम दिग्दर्शक राजदत्त, भारती आचरेकर यांच्याबरोबर देखील आपण काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. मला तुम्हाला सर असा प्रश्न विचारायचा आहे की एक सामान्य कलाकार आणि असामान्य कलाकार अशा या दोन गोष्टींमध्ये आपण कलाकारांचं थोडंसं जर विभाजन केलं. सामान्य या अर्थाने की ज्यांना फारसं काही स्टेज मिळालं नाही किंवा प्रसिद्धी मिळाली नाही, त्याऐवजी जे असामान्य कर्तृत्व दाखवणारे, उत्तम भूमिका निभावणारे, लोकांमध्ये ख्याती असलेले काही कलाकार आपण म्हणतो ज्यांच्याबरोबर आपण काम केलं, तर त्यांच्यामध्ये असं काही वेगळं पण दिसतं की ज्याच्यामुळे त्यांचा लौकिक सर्वसामान्य लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत केलेला असतो.
त्याचं काय वेगळं पण तुम्हाला जाणवतं? की याच्यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून दोनच गोष्टी. एक इच्छा आणि दुसरं परिश्रम. या परिश्रमासाठी जो अभ्यास करावा लागतो तो अभ्यास. हे करण्यामध्ये जे आहे म्हणजे करण्यामध्ये जर समजा एखादा अभिनेता हा जर यशस्वी होत नसेल तर तो सामान्य राहतो, जो यशस्वी होतो तो असामान्य होतो. शेवटी अभ्यास. उदाहरणार्थ अभ्यास महत्वाचा आणि अभ्यासाबरोबर परिश्रम महत्वाचा. उदाहरणार्थ जे आहे की अनुपम खेरनी म्हाताऱ्याची भूमिका ही अप्रतिम केली की त्याला त्या वेळचे जे आहे ते फिल्मफेअर पारितोषिक मिळालं. त्यावेळेला त्याचं वय किती होतं? 28. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी 30-35 वर्षाच्या मुलाच्या वयामध्ये बापाचा रोल केला. अनुपम खेरने त्याचा अभिनय जो आहे त्याचा अभिनय आज अनुपम खेर जे आहे ते अनुपम खेर आता वयाने मोठा झालाय, पण वयाच्या 28व्या वर्षी जर साधारण जे आहे की 70च्या जे आहे माणसाचा जर रोल करायचा झाला तर जे आहे की तर ते असामान्यच आहे मध्ये की तो प्रेक्षकांना जे आहे की तोपर्यंत माहिती नव्हतं हा माणूस कोण आहे आणि याचं वय किती. सगळेजण धरत चालले होते की 70 वर्षाचा हा नवीन माणूस आहे. आज जे आहे आज हा सिनेमा तुम्ही पाहिला अमिताभ बच्चनचा, आज 6 फूट उंची असलेला हा माणूस जो आहे हा जो आहे हा 4 फुटाचा दिसतो, एवढासा लुकडा हे असा दिसतो. मेकअप मी केलेला आहे त्याला बरोबर, परंतु त्यांनी मेकअप चुकीचा आहे किंवा केलेल्या मेकअपच्या चुकीचा काही अभिनय करतो असं तुम्हाला वाटलेलं नाही. ती भूमिका आहे असं वाटतं की त्याच वयाचा तो मनुष्य आहे. मदर इंडिया तुम्ही पाहिला असेल की मदर इंडियामध्ये नर्गिस आहे. नर्गिसनी जे की नर्गिसनी इतके मोठाले दिग्गज अभिनेते होते त्यांच्या आईचा रोल केलेला. त्यावेळेला ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान असले करायचे, समवयस्क असू शकते बरोबर. तर त्याच्यामध्ये जे आहे की त्याच्यामध्ये तिला जो मेकअप केला त्यावेळेला त्या मेकअपच्या मटेरियल मध्ये सुद्धा जे आहे ते वेगळा जे आहे ते वेगळा प्रयोग होता तो की तिला जे आहे की तिला रबर सोल्युशन लावून ठेवलेलं होतं चेहऱ्याला आणि तिला रबर सोल्युशन लावून ठेवलं आणि तिला सांगितलं की आता तू डबा खा. तिने ज्या वेळेला ते रबर सोल्युशन लावलेल्या अवस्थेमध्ये जो डबा खाल्ला त्यावेळेला ते गालांच्या ज्या हालचाली झाल्या, कपाळाच्या ज्या हालचाली झाल्या त्यांनी जे की त्यांनी नॅचरली सुरकुत्या तयार झाल्या, आपोआप बुद्ध दिसायला लागली आणि तिने त्या बुद्धपणाचा तो अभिनय केला. हे जसं जे आहे की रोहिणी हट्टंगडीने जे आहे गांधी सिनेमामध्ये जे आहे तर ते कस्तुरबांचा रोल केलाच असतो, हो की नाही. तर हे सगळे जे आहेत ना ते हे सगळे ही जे अभिनेत्री आहेत यांना जे आहे की जी भूमिका मिळालेली त्या भूमिकेचा ते प्रचंड अभ्यास करतात. ती भूमिका तशी जगावी म्हणून परिश्रम करतात. तरच जे आहेत की तरच ते अशा प्रकारच्या भूमिका करू शकतात. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर अभ्यास पाहिजे, परिश्रम पाहिजे, जिद्द चिकाटी पाहिजे, की जे या कलाकारांच्या जवळ आहे आणि म्हणून ते कलाकार आपल्याला अतिशय उच्च शिखरावर असलेले दिसून येतात. सर तुम्ही उदाहरण देताना सांगितलं अनुपम खेर यांचं, रोहिणी हट्टंगडी यांचं उदाहरण सांगितलं. चित्रपट क्षेत्र आणि नाट्य क्षेत्र ही दोन भिन्न क्षेत्र आहेत. दोघांमध्ये अभिनय करावा लागतो, पण या दोघांमध्ये काय बेसिक फरक आहे तो आम्हाला समजून घ्यायला हवा. बेसिक त्याच्यातला खरं फरक म्हणजे काय माहिती का, अभिनय दोन्हीकडेच करावा लागतो. परंतु एकामध्ये जे आहेत ते एकामध्ये सवलत मिळते अभिनयाला तुम्हाला चुका करायला आणि दुसऱ्याकडे ठिकाणी चुका करायला अजिबात संधी नाही. तुम्ही ज्या वेळेला रंगमंचावरती नाटकामध्ये तुम्ही ज्या वेळेला अभिनय करता त्या वेळेला तुमची एक छोटीशी चूक त्या प्रेक्षागृहात बसलेले जे आहेत जे 500 माणसं आहेत त्यांचे 2-2 डोळे, काही जणांना 4-4 डोळे असे जे आहेत ना ते असे ही सगळी ती चूक जी आहे ती पकडत असते, बरोबर. ती चूक पकडली, काही चुकलं की लगेच चुकला ही रिएक्शन मिळते आणि तोच अभिनय खूप चांगला झाला तर कडकडून टाळाही मिळतो. हा जो जिवंतपणा आहे हा नाटकातच फक्त शक्य आहे, दुसरी कुठे नाही. आणि चित्रपटामध्ये जे आहे की चित्रपटामध्ये उद्या तुम्ही सगळ्याचे 60 चुका करा ना, तो दिग्दर्शक आपला कट म्हणतो, तो रिटेक घेतो, सगळं चालू शकतं.
त्याच्यामुळे जे आहे की चित्रपटामध्ये जे आहे हा अभिनय करणं ही अत्यंत किरकोळ आणि सोपी गोष्ट आहे. नाटकामध्ये जे आहे ते अभिनय करणं ही अत्यंत अवघड आणि जिवंत गोष्ट. म्हणून नाटकासाठी म्हणून ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, जिवंत माणसाला मिळालेला आहे, ते म्हणजे रतन थिय्यम, मणिपूरचे आहे. मणिपूरला त्यांनी जे आहे की त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे आता चेअरमन होते. तर रतन थिय्यमला विचारला होता हा प्रश्न की तुम्हाला नाटक का करावं असं वाटतं. तर म्हणे नाटकाची ताकद कशात आहे लक्षात घ्या की जर समजा सिनेमा जर असेल आणि सिनेमामध्ये जर समजा असा असेल की तो प्रियकर जो आहे तो आपल्या प्रियसीला म्हणतो प्रिय तो चंद्र पहा, तर कॅमेरा तिथे चंद्रावरती जातो आणि प्रेक्षकांना चंद्र दिसतो. तेच नाटकामध्ये जे आहे ते प्रियकर प्रेयसीला म्हणतो प्रिय तो चंद्र पहा, ती प्रेयसी ज्या पद्धतीने पाहते तो प्रियकर तिला ज्या पद्धतीने दाखवतो प्रेक्षकांना तो चंद्र दिसतो. हा जो आहे ना ते हा मूलभूत फरक आहे. दाद तुमची समोरासमोर मिळते आणि ती प्रत्येक अभिनेत्याला हवी असते. म्हणूनच ती कादर खानला हवी असायची म्हणून कादर खान नाटक करायचा. नासिरुद्दीन शाहला हवी असते म्हणून नासिरुद्दीन शाह करतो. परेश रावलला हवी असते म्हणून परेश रावल नाटक करतो. मनोज जोशीला हवी असते म्हणून मनोज जोशी नाटक करतो. विजया मेहतांना हवी असते म्हणून विजया मेहता हे करतात. हे सगळे रंगमंचावरती परत येऊन नाटक का करतात, तर या जिवंतपणाचा अनुभव, ही अनुभूती आपल्याला मिळावी म्हणून करतात. सर, आपण ही जी नावं घेतली ही सर्व नावं माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी संबंधित. मी बऱ्याचदा जेव्हा अशा चित्रपट कलावंतांच्या किंवा नाट्य कलावंतांच्या मुलाखती वाचल्या किंवा ऐकलेल्या आहेत, तर त्यावेळेस अत्यंत अभिमानाने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं ते नाव घेतात. त्या तुलनेने पुण्यातली जी FTTV नावाची जी काही संस्था आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था आहे, त्याचं नाव थोडं त्या तुलनेने कमी घेतलं जातं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाणारे जे विद्यार्थी असतात त्याला काही पात्रता लागते किंवा कोण तिथे जाऊ शकतं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही भारतातली एकमेव आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी जी आहे ना अशी ती संस्था आहे. प्रशिक्षण संस्था आहे. ती केंद्र सरकारच्या जे आहेत ना ही अधीनाधिक. त्याच्यामध्ये दरवर्षी जे आहे की दरवर्षी त्याची जाहिरात मोठ्या पेपरमध्ये येते. त्याचे इंटरव्ह्यू होतात. त्याच्यासाठी त्यांची एक पात्रता असते की तुम्ही जे ते किती नाटकात काम केलेलं असलं पाहिजे, किती नाटकामध्ये बॅकस्टेजचं जे आहे ते की तुम्ही मदत केलेली असली पाहिजे. तर अशा प्रकारचं त्यांचं जे आहे की त्यांचे हे क्रायटेरिया असतात. आणि त्यानंतर जे आहे की त्यानंतर ते तुम्ही स्वतः जे आहेत ना ते काही नाटकातले सीन तयार करायचे आणि ते सुद्धा जे आहेत ना ते काही सीन तुम्हाला पाठवतात, त्याच्यापैकी पण तुम्ही तयार करायचे. त्यांना ते तुमच्या तारखेला जे आहेत की ते तुम्हाला त्यांचं पॅनल असतं. तर ते जवळपास 12 लोकांचं पॅनल असतं परीक्षकांचं. त्यांच्या समोर ते तुम्हाला सादर करावं लागतं आणि ते सादर करून त्याच्यातून पास झालं तर त्याच्या आधी लेखी परीक्षा पण असते. एक लेखी पेपर असतो तो द्यायचा, हा परफॉर्मन्स करायचा आणि नंतर इंटरव्ह्यू असतो, पर्सनल इंटरव्ह्यू असतो. त्याच्यानंतर जे आहे की सिलेक्शन होतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये आता चाललेलं आणखी विस्तार करायचा त्याचं, पण आजच्या मितीला जे आहे की दरवर्षी 26 जागा असतात. फक्त संपूर्ण भारतासाठी 26 जागा असतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जे आहे की 4 जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याच्यामध्ये जे आहे की त्याच्यामध्ये 3 रिझर्वेशन साठी आहेत आणि 1 ओपनची जागा आहे. की उद्या येत ना ते उद्या संपूर्ण महाराष्ट्र एवढा जो आहे तो कोट्यवधी कलाकारांचा देश आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र इतके रंगभूमी जे आहेत ना ते कुठे नाही, इतक्या चांगल्या प्रकारचे नाट्यप्रयोग जे ते कुठे होत नाही. आणि महाराष्ट्रासाठी जे आहे हे जे आहे फक्त 4 जागा. या 4 जागांसाठी जे आहे की महाराष्ट्रातून जे आहेत संपूर्ण भारतातून जे आहेत त्या 26 जागांसाठी किती लोक जे किती मुलं प्रयत्न करत असतात. तर नाशिकमध्ये जे माझ्या ग्रुपमध्ये काम करणारी पूजा वेदविख्यात जी आहे तिथलीच आहे, माझी विद्यार्थी ती. हो, तर ती जी आहे की ती NSD ला सिलेक्ट झाली. तिने 3 वर्ष कंप्लीट केलं. ती आता पॉंडिचेरीला आहे.
पॉंडेचेरीला ती इकडे आधी तिने यक्षगान शिकली, मग जे ते मग ती कलरीपयट्टू शिकली आणि आता ती जे आहेत ना ती पॉंडेचेरीला जे ते पॉंडेचेरीला नाट्य शिबिर पण घेते आहे आणि पुढचं आणखी शिक्षण करते. तर त्याच्यासाठी 16,000 विद्यार्थ्यांमधून जे ती 26 काढायची टाउन सुद्धातून त्यांची हो, हो, हो. परीक्षा होत्या. कल्याणीमुळे पण मला वाटतं रंगोळी सुंदरीचीच रंगोळी सुंदरीचे साधा कन्या विद्यालयाचे विद्यार्थी ती आहेत. पण एक आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीची ती सुद्धा जे आहेत की ती सुद्धा तिने सुद्धा ललित कला केला आधी. त्याच्यानंतर जे आहेत की ती एनएसडीला गेली. पुणे विद्यापीठामधून ललित कला करत असतानाच तिला सिरियल पण मिळाली. मग तिने ललित कला सोडलं ती मग एनएसडीला गेली. एनएसडी झाल्यानंतर ती एफटीआय ला गेली. अनेक चित्रपटामध्ये काम करते ती. सर, नाटक आणि सिनेमा याचा जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर नाटकासाठी येणारा खर्च किंवा प्रोड्युसर त्याच्यासाठी जो काही खर्च करतात तो खर्च आणि चित्रपट निर्मितीसाठीचा खर्च याच्यामध्ये जमीन आसमानचा बरोबर. आणि त्याच्यानंतर नाटकाचं जे प्रेझेंटेशन, प्रसिद्धी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही माध्यम आहे ते फक्त एक लिमिटेड स्वरूपामध्ये. बऱ्याचदा असं होतं की नाटकांसाठी थिएटर उपलब्ध होणं ही फार मोठी जिकिराची गोष्ट आहे. थिएटर उपलब्ध झालं तर प्रेक्षकांना नाटकापर्यंत आणणं ही आणखी एक मोठी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये हौशी रंगभूमी किंवा विनोदी नाटक, प्रहसन अशा प्रकारची असली, चांगली कथा असली, दमदार असली की प्रेक्षक वर्ग आकर्षित होतो. तर असं या दोन गोष्टींमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म जो नवीन एक कन्सेप्ट आलेली आहे, तर या कन्सेप्टचा चित्रपटांवर आणि नाटकांवर परिणाम झाला आहे. तर नाटकाच्या बाबतीत आपण काय सांगू शकाल की काय परिणाम या प्लॅटफॉर्ममुळे झालेले आहेत? नाही, मुळात म्हणजे जे ते दूरदर्शन माध्यम किंवा चित्रपट माध्यम याचा जो आहे तो याचा नाटकावरती परिणाम झालेलाच आहे. फक्त कधी होतो की जर समजा खूप अत्यंत चांगल्या प्रकारे लिहिलेलं, चांगल्या कलाकारांनी केलेलं, चांगल्या प्रकारे दिग्दर्शन केलेलं असं जर नाटक असेल तर ते पाहण्यासाठी जे आहेत ते प्रेक्षक जे आहेत ते येतात. परंतु प्रेक्षकांना उद्या जे आहेत उद्या मोबाईलवरती म्हणा किंवा जे आहे की तुमच्या लॅपटॉपवरती म्हणा, टीव्हीवर याच्यामध्ये म्हणा की त्यांना जे आहेत की त्यांना अत्यंत जे आहे ते अत्यंत कमी पैशामध्ये किंबहुना फुकट अशा परिस्थितीमध्ये जे आहे जर अमिताभ बच्चन किंवा अशा पद्धतीचे जे आहेत ते लोकांचे जर मिळत असतील पाहायला तर तिथून उठून जे आहेत ना ते उठून सिनेमागृहात कोणी जाणार, नाट्यगृहात पण जाईल, सिनेमागृहातही जात नाही कारण की ती इथे अवेलेबल आहे ना. आता जे आहे आता ओटीटी प्लॅटफॉर्मची हे झालं की ओटीटी प्लॅटफॉर्मवरतीच नेटफ्लिक्स जे आहे त्या नेटफ्लिक्सच्या एका जे धर्मा प्रोडक्शनचं ती एक वेब सिरीज आहे द फेम गेम. त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित आहे. माधुरी दीक्षित, सुहासिनीमुळे, संजय कपूर आणि मुकुंद कुलकर्णी असं आहे. तर त्याच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये मी त्या घरचा पुरोहित दाखवलेला आहे. तर तो रोल हे करतो. आता तो रोल जो आहे तो झाल्यानंतर हे कोरोनामध्ये झालेलं शूटिंग लोकांनी पाहिल्यानंतर मला सांगितलं की तू त्याच्यामध्ये दिसलास. मला लक्षात नाटकामध्ये असं होतं का? नाही होत. नाटकामध्ये जे आहे की नाटकामध्ये तो प्रवास जो आहे हा अत्यंत जिवंत प्रवास असतो. सगळेजण उत्सुक असतात, सगळेजण दाद मनापासून देतात, समोरासमोर जिवंतपणा. आणि ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणा किंवा चित्रपट म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत ना हा व्यावहारिक भाग आहे. आज जे त्यात कितीही मोठं नाटक सादर केलं मध्ये जे मध्ये झी टीव्हीने पुरस्कृत केलेलं एक नाटक केलेलं होतं हॅमलेट. त्याचं जे आहे ना ते ऐकीव माहिती अशी आहे की त्याचा खर्च 70 लाख होता. बरोबर. परंतु उद्याचे ते बाहुबलीचे जे ते खर्च किती हो की नाही? हा फरक राहणारच आहे ना कारण की तंत्राचा भाग आहे. सर, आपण व्याख्यानाच्या समारोपाकडे जाऊया. वेळ तसा आपला व्याख्यानाचा झालेला आहे, पण व्याख्यानाच्या समारोपाच्या प्रसंगी आपण नाट्य क्षेत्रामधल्या आणि रंगभूमीवरच्या अत्यंत त्याला काय म्हणूया एक दमदार व्यक्तिमत्व आहे किंवा त्याला आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकाल अशा पदापर्यंत आपण पोहोचलेला आहोत. तर या दृष्टीने सर करिअर म्हणून ज्या विद्यार्थ्यांना नाटक निवडायचे आहे अशा विद्यार्थ्यांचे पालक आणि त्या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? या विषयाला मी नंतर जे आहे की नंतर हे स्पर्श करतो.
त्याआधी जे आहे की त्याआधी नाटक हे जर रंगभूमीवर रुजवायचं असेल, हे जे आहे ना ते फुलवायचं असेल, तर शिक्षकांसाठी जे आहेत ना, शिक्षकांनी नाट्य शिबिर जे आहे ते केलं पाहिजे, पालकांनी नाट्य शिबिर केलं पाहिजे. म्हणजे नाटकाची जी आहे ही जी शक्तीस्थळं जी आहे ही जी आहेत ना ती पालकांनाही कळतील, शिक्षकांनाही कळतील, आणि त्यामुळे जे आहेत ना की अत्यंत सुदृढ रंगभूमीचा प्रवास हा पुढे चालू आहे. याचं कारण असं की मुलगा जे आहे ते मुलगा ज्या वेळेला प्राथमिक याच्यामध्ये असतो, मी अनेक शिबिरं घेतली, ज्या वेळेला प्राथमिक शाळेमध्ये असतो त्यावेळेला आई बाबांचा इतका उत्साह असतो त्या पोराला घालण्यामध्ये. हा उत्साह कसा बसा जो तो 7वी 8वी पर्यंत टिकतो, प्रारंभ सुरू. हा, आणि 9वीला पोरगा जायची नुसती चाहूल जरी लागली तरी अभ्यास कर, ते बघ, हे नाटक कधी करता येतील. तर नाटक मी ज्या वेळेला म्हणतो, नाटक म्हणजे आयुष्य आहे. तुमच्या मुलाचा व्यक्तिमत्व विकास हा नाटकानेच होणार आहे, दुसऱ्या कशाने नाही. तो चांगला बोलू शकेल, तो नाटकामुळे बोलू शकेल. तो जे आहे ना की अत्यंत धीराने त्या चौघांच्या मध्ये जे आहे स्वतःला प्रेझेंट करू शकेल, तो नाटकामुळेच फक्त करू शकेल. आणि म्हणून नाटकाकडे जे आहेत ना एक टाइमपास म्हणून किंवा सगळ्या गोष्टी उरकायच्या आणि हे जे आहेत ना ते हे कधीतरी जमेल तेव्हा करायचं अशी गोष्ट नाही. नाटक म्हणजे आयुष्य. उद्या इंटरव्ह्यू देताना जे आहे तुमचा मुलगा तुमची मुलगी जी आहे घाम फुटतो तिला विचारलेल्या प्रश्नांसाठी जे आहेत की त्यांची ततपप होते. हीच जर समजा नाटकातली जर असेल तर अत्यंत ठामपणे जे आहे की ती उत्तरं देऊ शकते, ठामपणे प्रेझेंट करू शकते. एखाद्या ठिकाणी जे एखाद्या ठिकाणी अपरिचित ठिकाणी जर ती गेलेली जर असेल तर त्याही ठिकाणी जे आहेत की त्या संकटातून त्या अडचणीतून मार्ग हे नाटकात काम करणारी व्यक्ती जर असेल तर ती अत्यंत चांगल्या प्रमाणे सक्षमपणे ती काढू शकते. सर्वांगीण अभिनयाची कला त्याला शिकायला मिळते. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकास हा नाटकामुळे होतो आहे, हे शिक्षकांनी पण आणि पालकांनी पण हे जरूर लक्षात ठेवावं. आता तुमचा प्रश्न की त्या कलाकारांना जे आहेत ना ते काय, आज नाटक हे क्षेत्र किंवा रंगभूमी किंवा जे आहे की सिने क्षेत्र हे अजिबात करमणुकीचं साधन म्हणून राहिलेलं नाही. त्यामध्ये येणारे विषय जर पाहिले तर हे तुमच्या आमच्या जे आहे हे जीवनाला भेटणारे विषय आहेत, भेटतात. त्यामध्ये जे आहेत की त्यामध्ये नुसतं काम करणं नाही, आज ते इतकं जे आहे ते इतकं तांत्रिक दृष्ट्या जे आहे हे प्रगल्भ जे आहेत ते प्रगल्भ झालेलं आहे की त्या ठिकाणी तुमचा मुलगा जो आहे हा शिकून जे इलेक्ट्रिशियन जरी झालेला असेल तरी नाटकामध्ये चित्रपटामध्ये त्याची आवश्यकता असते. इंजिनियर झालेला असेल तरी सुद्धा त्याची आवश्यकता आहे. डॉक्टर झालेला असेल तरी आवश्यकता आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट झालेला असेल तरी त्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीवरती, या सगळ्यांच्या रोजगारावरती जी आहे ही रंगभूमी किंवा चित्रपट सृष्टी ही उभी आहे. त्यामुळे आपला मुलगा जे आहे की नाटकात काम करतो म्हणजे तो वाया गेला, ही जी आहे की जुनी पुराणी मतं जी तुमची जी आहे ही सोडा. आपला मुलगा समाजामध्ये अत्यंत जे ते अत्यंत चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व जे आहे ते घेऊन जर समजा या देशाचा नागरिक म्हणून जर समजा त्याला घडवायचं असेल तर त्याच्या नाटकामध्ये काम करण्याला अडवू नका. हा, नाटकाच्या कामाव्यतिरिक्त जे आहे ते इतर उद्योग तो काय करतो याच्यावरती जरूर लक्ष ठेवा. परंतु नाटकाला त्याच्यामुळे नावं ठेवू नका. उद्या जे ते उद्या तुमच्या घरापासून ज्या ठिकाणी नाटकाची प्रॅक्टिस आहे आणि नाटकाच्या प्रॅक्टिस पासून तुमच्या घरापर्यंत तो मुलगा किंवा ती मुलगी येते, एवढाच दिग्दर्शक निर्माता यांचा जो आहे तो यांचा संबंध असतो. जास्त वेळ जो आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पालक आणि शिक्षक जे आहेत हे त्याच्या सवती असतात. त्यामुळे तो जो आहे तो काही चुकीच्या गोष्टी करतो आहे का, त्याला काही चुकीच्या सवयी लागतायत का, या गोष्टी आपण तिघांनी मिळून त्या पाहायला पाहिजे. दिग्दर्शकांनी पण पाहायला पाहिजे, पालकांनी पण पाहायला पाहिजे आणि शिक्षकांनी पण पाहायला पाहिजे. या सगळ्यांनी जे आहे ते चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं, चांगल्या प्रकारचं नियंत्रण ठेवलं तर अत्यंत निकोप आणि चांगल्या प्रकारची निरोगी जी आहे ही रंगभूमी ही व्यक्तिमत्व विकासाला जी आहे ही पोषक ठरेल आणि आपण चांगल्या प्रकारचा नागरिक सुद्धा घडवू शकू. एक चांगल्या प्रकारचं आपल्या घरामधलं व्यक्तिमत्व जे आहे हेही देशाला प्राप्त होईल. आपण त्या पद्धतीने प्रयत्न करूया.
त्यामुळे घाबरू नका. मुलगा मुलगी नाटकात काम करतो म्हणजे चूक करत नाहीये, तो बरोबरच करतो आहे. तो स्वतःला जे आहेत ना ते आपले स्वतःचे जे आहेत की मत एक्सप्रेशन जे आहेत ते ठामपणे मांडण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याला जरूर 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 प्रोत्साहन द्या. धन्यवाद सर. मित्र हो, आजच्या या व्याख्यानाच्या सत्रामध्ये श्री मुकुंद कुलकर्णी सर यांनी नाट्य क्षेत्रातील असंख्य असे अनुभव आणि त्या क्षेत्रामध्ये धडपड करून इच्छिणाऱ्या अनेकांना एक प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या नाट्यकलेच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंतचा प्रवास त्यांच्या या आजच्या मुलाखतीमधून किंवा त्यांच्या मार्गदर्शनामधून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला आहे. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या या व्याख्यानमालेमध्ये एक व्याख्यान देऊन खरं तर तुम्ही संस्थेच्या सर्व शिक्षकांना आम्हा सर्वांना उपकृत केलेलं आहे. मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. पेठ हायस्कूलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देखील देतो की आपण असंख्य अशा वेब सिरीज मधून, नाटकांच्या मधून, नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रातून हा तारा कायम झळकत राहिला पाहिजे. नाशिकचं नाव, पेठ हायस्कूलचं नाव आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीचं नाव त्या अनुषंगाने आणखी पुढे झळकत राहील अशा आशावाद देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. त्याचबरोबरीने व्याख्यान सत्रासाठी आम्हाला काय मार्गदर्शन करणारे आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. पेठ हायस्कूलच्या नव्या पिढीतले आम्ही शिक्षक आणि जुन्या पिढीतल्या शिक्षकांच्या बद्दल ऐकण्याचा योग या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आम्हा सर्वांना या निमित्ताने मिळतो आहे. खरं तर आम्ही याच्यात आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो की उत्तम शिक्षकांच्या मुशीतून घडलेले असंख्य असे चांगले विद्यार्थी मुकुंद कुलकर्णी सरांसारखे यांचा सहवास या निमित्ताने किंवा त्यांचे विचार ऐकण्याची संधी संस्थेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झालेली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. पेठ हायस्कूलचे श्री चंद्रशेखर वाडसर शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. हे खरं तर या दोन्ही पिढ्यांना साधणारा एक दुवा आहे असं मला वाटतं. सर्व माजी विद्यार्थी आल्या आल्या सरांना त्यामुळेच करत नमस्कार करतात. ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आमच्या सर्वांच्या दृष्टीने आहे. मी सर्व उपस्थितांना, श्रोत्यांना धन्यवाद देतो. यापुढेही अशा पद्धतीने आपण व्याख्यान सत्रामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या ज्ञानात नक्कीच यामुळे भर पडेल अशी आशा व्यक्त करतो आणि श्री मुकुंद कुलकर्णी सरांना पेठ हायस्कूलच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो. सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल शाळेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. बाकीच्या सगळ्या सहकार्यांचे सुद्धा जे आहेत म्हणजे खूप खूप आभार. इतक्या वेळेला ऐकून घेतलं.